नी सा गा पनि पनि धा पा पद पद गा नी प सा नी सा गा पनि पनि धा पा पद पद गा नी प सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमूल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे वि.स. खांडेकर. कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना 1974 मध्ये मराठी साहित्य जगतात घडली. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर उर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार 1958 ते 1967 या कालावधीत भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून ययाती कादंबरीसाठी घोषित करण्यात आला. मराठी साहित्याचा प्रथमच अशा प्रकारे सन्मान झाला. मराठी भाषेचा आणि लेखकांचाही बहुमान झाला. प्रसिद्ध मराठी कथा कादंबरीकार विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगलीस 11 जानेवारी 1898 साली झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुणे येथे इंटर आर्ट्स पर्यंत झाले. वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या चुलत चुलत्यांनी त्यांना दत्तक घेतले. 1920 मध्ये शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. 1938 मध्ये या शाळेमधून ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे होते. लेखनाची पूजा त्यांनी आयुष्यभर केली. खांडेकरांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी कुमार या टोपण नावाने कविता व आदर्श या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेले रमणी रत्न हे त्यांचे नाटक प्रकाशित राहिले. घर कुणाचे ही त्यांची पहिली लघुकथा 1923 मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह. हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी आणि वायुलहरी हा 1936 साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात 15 कादंबऱ्या, 31 लघुकथा संग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, 6 रूपक कथा संग्रह, 1 नाटक यांशिवाय काही चरित्रात्मक, समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण 18 पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या वाङ्मय संपदेतील काही विशेष उल्लेखनीय साहित्यकृती पुढीलप्रमाणे. कथासंग्रहांमध्ये नवमल्लिका, पाकळ्या, समाधीवरील फुलं, नवा प्रातःकाळ या पुस्तकांचा समावेश होतो. तर कादंबऱ्यांमध्ये हृदयाची हाक, कांचनमृग, उल्का, 2 मने, क्रौंचवध, अश्रू, ययाती आणि अमृतवेल या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश होतो. कलिका, सुवर्णकन, वनदेवता हे त्यांचे रूपक कथासंग्रह असून वायुलहरी, अविनाश, तिसरा प्रहर, मंझधार, झिमझिम हे लघुनिबंध संग्रह आहेत. गडकरी, व्यक्ती आणि वाङ्मय, आगरकर चरित्र, व्यक्ती व कार्य, वामन मल्हार जोशी, व्यक्ती व विचार आणि केशवसूत, काव्य आणि कला हे त्यांचे चरित्रात्मक व समीक्षात्मक पुस्तके आहेत. टीकालेख व संकीर्ण लेखसंग्रहांमध्ये मराठीचा नाट्यसंसार, गोफ आणि गोफण, रंग आणि गंध, ते दिवस, ती माणसे, रेषा आणि रंग यांचा समावेश होतो. त्यांच्या पटकथा असलेले चित्रपट पुढीलप्रमाणे: छाया, ज्वाला, देवता, सुखाचा शोध. तसेच धर्मपत्नी हा तेलुगू चित्रपट व बडीमा, दानापानी यांच्यासारखे हिंदी चित्रपट त्यांच्याच पटकथांवर आधारलेले होते. त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.
अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषात, विशेषतः गुजराती, तमिळ, हिंदी या भाषात अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी, रशियन व चेक या भाषांमधूनही झाली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले. अनेकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत. जीवन व कला यांना वाहिलेल्या ज्योत्स्ना या मासिकाचे ते संपादक होते. 1961 मध्ये त्यांच्या ययाती या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने कादंबरीचे पहिले पारितोषिक दिले. या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते. 1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. 1957 साली मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला, तर 1970 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचे फेलो म्हणून नेमण्यात आले. पूर्ववयात खांडेकरांवर आगारकर, केशवसूत, हरिभाऊ, श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, राम गणेश गडकरी यांच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले आणि त्यामुळेच मूलतः समाजप्रवण असलेले त्यांचे मन अधिक समाजसन्मुख झाले. अश्रद्ध झालेल्या मानवी मनाला जीवनविषयक नवीन श्रद्धा प्राप्त करून देणे ही त्यांनी आपली जीवनश्रद्धा मांडली. तथापि या श्रद्धेचा वाङ्मयीन आविष्कार त्यांनी स्वच्छंदवादी प्रवृत्तीने केला. त्यामुळे सामाजिक किंवा व्यक्तिजीवन विषयक प्रश्नांच्या तीव्र जाणीवेतून निर्माण झालेल्या त्यांच्या लेखनात स्वच्छंदवादी ध्येयवाद आणि भावनापूर्णता आढळते. कला या भूमिकेतून जीवनातील सुखदुःखांचा बोध करून देतानाही प्रखर वास्तव्याला त्यांनी भावनात्मक आणि कल्पनावादी मुरड घालून त्यातून सामाजिक उद्बोधन साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या साहित्यात मर्यादा पडतात. कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभुत्वाची जोड मिळाल्याने खांडेकरांची भाषाशैली अलंकारिक आणि सुभाषितात्मक ठरली. मराठी कादंबरीला तंत्रमंत्रदृष्ट्या प्रगल्भ व प्रभावी करण्याचे श्रेय नासी फडक्यांसोबत खांडेकरांनाही दिले जाते. मराठी कथेला तर त्यांनी नानाविध प्रयोगांनी समृद्ध आणि संपन्न केले. समीक्षक म्हणून जीवनासाठी साहित्य या भूमिकेद्वारे त्यांनी साहित्याच्या ध्येयवादाचा पुरस्कार केला. मराठी साहित्य क्षेत्राविषयी सातत्याने जागरूक राहून त्यांनी साहित्यविषयक अनेक प्रश्नांची व प्रमेयांची चर्चा केली. कुसुमाग्रज, बोरकर, बाबा आमटे यांच्या काव्यगुणांचा प्रभावी परिचय त्यांनीच पहिल्यांदा करून दिला. खांडेकरांना ययाती कादंबरीबद्दल 1974 ते 75 भारतीय ज्ञानपीठाचे 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडितपणे कार्य असलेले हे एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक म्हणून त्यांचे मराठीतील स्थान कायम राहील. हे होते आजचे व्यक्तिविशेष. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. फीडबॅकचा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता. यासाठी आमचा ईमेल ID आहे radiompscguru@gmail.com. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.